नमस्कार। अमरावती जिल्ह्याच्या तिवसा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसलाय। तिवसा मतदारसंघात भाजपचे राजेश वानखडे विजयी झाले आहेत। या सगळ्यात मोठा धक्का यशोमती ठाकूर यांना बसलाय। यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसवर वर्चस्व होतं। मात्र अमरावती जिल्ह्यात काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत सापडासाप झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। अमरावतीच्या 8 विधानसभा मतदारसंघापैकी 7 विधानसभा मतदारसंघावर महायुतीने आपला विजय प्राप्त केला आहे। तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघातच फक्त महाविकास आघाडीने उमेदवार या ठिकाणी निवडून आणले। यशोमती ठाकूर यांना हा मोठा धक्का या ठिकाणी मानला जात आहे। अंतिम फेरीमध्ये यशोमती ठाकूर यांना 91,125 मते मिळाली, तर राजेश वानखडे यांना 99,099 मते प्राप्त झाली आहेत। यात राजेश वानखडे हे 7,974 मतांनी विजयी झाले। मागील 2019च्या निवडणुकीत राजेश वानखडे फक्त 10,000 मतांनी पराभूत झाले होते। मात्र ते लीड भरून काढत राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांना 7,000 मतांनी पराभूत केलाय। संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या ठिकाणी निवडून आल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय। एकतर्फी सरकार हे महायुतीचं बसणार हे सुद्धा या ठिकाणी आता स्पष्ट झाल्याचे दिसतंय। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।